मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपल्या गावातील एक असं ठिकाण आहे जिथे जाऊन तुम्ही आश्चर्यचकित होणार. असं एक ठिकाण आहे जिथं आपण जाणार आहोत. चला तर जाऊया. तर मित्रांनो, हे बघा माझ्यासोबत माझे दोघे मित्र आहेत. ते मला जाम सपोर्ट करतात. हे दोघे कॅमेरामॅन आहेत. असं टाइमपास करता करता आपण जाऊया. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे श्री महाविष्णू मंदिराजवळ. आता आपण जाणार आहोत आतमध्ये. चला जाऊया. आत करा रे. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलेले आहे. चला आता तुम्हाला दाखवतो ते मंदिराचा परिसर. चला. तर मित्रांनो, फिरता फिरता हे बघा आपल्याला पेरूचं झाड भेटलेलं आहे. आता पेरू खाऊया आपण गुपचूप, कुणाला सांगू नका. तर मित्रांनो, हे बघा भगवान विष्णूचे मंदिर. हात जोडून आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, गरुड देवाला प्रणाम करून आपण सुरुवात करूया या व्हिडिओची. त्याला हे बघा भगवान गरुड आणि शेषनाग समोर आहेत, प्रणाम करतात भगवान विष्णूंना. आणि हे ऐरावत आहेत इंद्रदेवांचे वाहन. आणि या मंदिराची स्थापना कधी झाली तुम्हाला सांगतो. 20/2/2011, म्हणजेच 15 वर्ष झाली या मंदिराला. तर मित्रांनो, भगवान विष्णू हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तीपैकी एक असून विश्वाचे पालन करते, सृष्टीचे रक्षक मानले जातात. ते श्रीसागरात शेषनागावर निद्रावस्थेत असतात आणि माता लक्ष्मी त्यांची पत्नी आहे. अन्यायाचा नाश व धर्माच्या रक्षणासाठी ते अवतार घेत राहतात. त्यांना नारायण, हरी आणि वैकुंठनाथ या नावानेही ओळखले जाते. विष्णू पुराणानुसार ब्रह्माजीने सृष्टी निर्माण केली, तर भगवान विष्णू तिचे पालन करतात. शिवपुराणानुसार भगवान शिवाने म्हणजेच गणपती बाप्पाचे पिता विश्वाच्या देखभालीसाठी भगवान विष्णूंची निर्मिती केली. विष्णू हे चतुर्भुज, 4 हात असून त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ असते. आणि मित्रांनो, भगवान विष्णूंचे दशावतार: मत्स्य, जल प्रलयात सृष्टी वाचवण्यासाठी; कूर्म, समुद्र मंथनाच्या वेळी मंदाचर पर्वत पाठीवर घेण्यासाठी; वराह, पृथ्वीला रसातळातून वाचवण्यासाठी; नृसिंह, हिरण्यकश्यपू वध करण्यासाठी; वामन, बळीराजाचा अहंकार नष्ट करण्यासाठी; परशुराम, अत्याचारी क्षत्रियांचा नाश करण्यासाठी; श्रीराम, आदर्श राज्य रामराज्य स्थापनेसाठी; श्रीकृष्ण, महाभारतातील कुरुक्षेत्रात धर्माचे रक्षण करण्यासाठी; गौतम बुद्ध, अहिंसा आणि करुणा शिकवण्यासाठी; आणि शेवटच्या 10 कल्की, जे भविष्यकालीन अवतार आहेत. आणि मित्रांनो, दुसऱ्या देवतांचे दर्शन घेऊयात. माता लक्ष्मी आणि नंदी महाराज, माता सरस्वती आणि बजरंगबली यांचे दर्शन केल्यानंतर परत पुढे येऊया भगवान विष्णूंकडे. तर भगवान विष्णूंना सर्वोच्च दैवत मानणारा वैष्णव हा एक प्रमुख हिंदू संप्रदाय आहे. भगवान विष्णू हे शांतता, समतोल, समृद्धी आणि करुणेचे प्रतीक मानले जातात. त्यांचे निवासस्थान वैकुंठलोक मानले जाते आणि ते पांढरे शुभ्र वर्णाचे, शांत स्वभावाचे आणि सर्वव्यापी दैवत आहेत. चला तर मित्रांनो, भगवान विष्णूंची थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आता आजूबाजूचा परिसर फिरून घेऊया आणि आनंद घेऊया निसर्गरम्य वातावरणाचा. चलो. तर मित्रांनो, या गावाकडचे वातावरण कसं आहे, कशी मजा येते ते तुम्ही मला सांगतो. तर या गावाकडचे वातावरण खूप मजेशीर आणि सहज आहे. फिरायला खूप मजा येते. वातावरण शांत आणि हिरवंगार आहे. पक्ष्यांच्या किलबिलाट, नंतर गवतावर पडलेले थेंब आणि शांततेत फिरताना मनाला एक वेगळीच शांती मिळाली आहे मला इकडे बसून. आणि ही जी फुलं आहेत त्याचा सुगंध मस्त येतो. इथं फिरताना मनातील ताणतणाव दूर झाला. थोड्याशा जागेत पसरलेलं जंगल आपल्याला शांत जीवन जगण्याचा इशारा करते. मला असं वाटतं, हे जे निसर्गरम्य वातावरण आहे, तर ह्या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आपण या निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल. तर मित्रांनो, आजच्या दिवसासाठी फक्त एवढं. चला तर आपण जाऊया आता. टाटा, धन्यवाद, पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र.